नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, तर त्या गोष्टीला जवळ-जवळ 1 आठवडा होत आहे. पण त्या अपघातानंतर सर्वात पहिले सोशल मीडियावर ट्वीट करून आणि नंतर बाईट देऊन इलेक्ट्रॉनिक मीडियाला ममता बॅनर्जींनी या ॲक्सिडेंटमध्ये शंका दर्शवून त्याची चौकशी, सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर बऱ्याच लोकांनी मागण्या केल्या. पण ममता बॅनर्जीच्या या ट्विटवर देवेंद्र फडणवीस चिडले. तिकडे संजय राऊत घातपात झाला का? हे संशय घ्यायला लागले. पण संजय राऊत प्रत्येक गोष्टीत इतके बोलतात, की त्यांनी स्वतःचं महत्त्व कमी करून घेतलं सध्या. लोकं सिरियसलीच घेत नाहीत. तुरंत अंत्यसंस्कार झाला. ती चितेची राख जी विझली पण नव्हती, तर सुनेत्राताईंनी म्हणजे तिकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकी झाल्या. सुनेत्राताईंचं उपमुख्यमंत्री पद तयार झालं आणि मग आनंद-फानंद म्हणजे लवकरात लवकर घाई गर्दीत अस्थि विसर्जनही झालं आणि बाकी 10व्याच्या दशक्रिया ज्या असतात ते सगळ्या त्याच दिवशी झाल्या. हे सुतकातनं स्वतःला मोकळं करून घेतलं कारण शपथविधी करायचा होता आणि लगेच शपथविधी झाला. त्यामुळं आता जी लोकं ज्यांना माहीत नाही, ते वाट पाहत होते की काय करायचं? दशक्रिया कधी होणार? 13वा कधी करायचा? तर अजित पवारांच्या भावांनी सांगितलं, की दशक्रिया त्याच दिवशी झाली, त्यामुळे आता कुठलाही सोपस्कार होणार नाही. अजितदादांचे सगळे सोपस्कार संपलेले आहेत. ताई सुनेत्राताई यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन नतमस्तक होऊन आल्या, की त्यांच्या विचारांचे आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे तुम्ही कसे भाजपावाल्यांसोबत जाऊन कसं तुम्ही त्याची विचारधारा म्हणजे काहीतरी दूध आणि दही एकत्र मिसळून मग करायचं आपण तर ते शेवटी काय होईल? विरजणच लागेल ना. पण महत्त्वाची बातमी ही आहे, की जो कलश नाशिकला गेला तिथे श्रद्धांजली देण्यात आली अस्थि कलशाला आणि जिल्ह्या-जिल्ह्यात कलशाला अस्थि कलशाला घेऊन श्रद्धांजली दिल्या जात आहे. आणि त्यावेळेला छगन भुजबळ म्हणाले, की दादांचं विमान पडलंच कसं? मी पार्थच्या लॅपटॉपवर तो सीसीटीव्ही फुटेज पाहिला. ते विमान एक घिरट्या घेऊन गेलं. पुन्हा आलं. मग हवेतच का डगमगलं? काय झालं? हा साधा ॲक्सिडेंट नाही. आता छगन भुजबळांनीच याच्यावर प्रश्न उचलला. त्यामुळे ममता बॅनर्जी ठीक होत्या आणि शिवसेनाचे नेते ठीक होते. संजय राऊत. असंच मानावं लागेल की. कारण सुषमा अंधारेच पण म्हणाल्या, "अरे बाबा धुक्याने त्याला वरनं खाली दिसत नव्हतं, पण खालचं प्लेन वर आम्हाला दिसत होतं सीसीटीव्हीमध्ये. मग तिथे धुकं कसं आलं?" पॉइंट होता. दुसरी गोष्ट ती कंपनी जी होती विमान सप्लाय करणारी, विमान चालवणारी, ती फार बदमाश कंपनी म्हणून मानली जाते. अहो, अक्षरशः ती जी आतमध्ये एअर होस्टेस होती पोरगी एक अटेंडंट, तिला को पॅसेंजर दाखवलं यांनी रेकॉर्डमध्ये. ताकी उद्या ॲक्सिडेंट झाला तर तिला पैसा द्यायला नको. पॅसेंजरचा पैसा इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात त्या देतात. पण आपला जर एम्प्लॉयी असला, आपल्याकडे जर नोकरी करत असली ती बाई आणि दोन्ही पायलटला त्यांना पैसे द्यावे लागले असतील भरपूर, मोबदला म्हणून. आणि या पोरीचाही मोबदला जी पोरगी होती बिचारी एअर होस्टेस, तिला को-पॅसेंजर दाखवून आपले हात साइडला काढून घेणारी ही घाणेरडी कंपनी. तिथं डी-जी-सी-एने ऑडिट सुरू केल्याचं त्याची चर्चा आहे. पुढे पार्थ राज्यसभेत येणार हे जवळ-जवळ नक्की आहे सुनेत्राताईच्या सीट. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये महापौर उभा करणार नाही म्हणून घोषणा केली राष्ट्रवादीने. तर इकडे फडणवीसांनी घोषणा केली, की मी बारामतीत प्रचाराला नाही दादांची आठवण येते. काय मस्त एकापेक्षा एक ॲक्टर्स आहेत राव आपल्याकडे.
तिकडे शरद पवार लोकं शपथेवर सांगतात, की दादा विलिनीकरणासाठी होते. जयंतदादा म्हणाले पण मी विचारलं, की तुमच्या पार्टीतल्या नेत्यांना ते म्हणाले, "कसले नाही, मीच चालवतो पार्टी, मीच आहे. माझ्यापुढे कोणी आहे का?" आणि ह्याच्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ सगळे म्हणतात, की "बाबा आम्हाला काही आम्हाला तर कधी विश्वासात घेतलं नाही. आम्हाला काही माहीतच नव्हतं." पण अजित पवार तुम्हाला ते मानत होते का? प्रश्न हा आहे. अजित पवार, जयंत पाटील आणि बाकी लोकांची चर्चा याच्यासाठी करत होते, की अजित पवार सरळ-सरळ शरद पवारांसमोर या बाबतीत चर्चा करायला थोडेसे ते त्यांना थोडं हे होत होतं, झेपत होतं. म्हणजे हे झालं होतं ते, की कसं आपण पार्टी सोडून गेलं कसं म्हणायचं? जयंत पाटलांनी सांगितलं, "आम्ही साहेबांना तयार करू" आणि साहेब तयार झाले. 12 तारीख ठरली होती. असं सर्वच म्हणतात. त्यामुळे सुनेत्राताईंचा शपथविधी लवकरात लवकर करून घेण्याच्या पाठीमागे कोण षडयंत्र करत होतं? ही सगळं जे कुंबळ आहे म्हणजे जेवढे ते आता ग्रुप आहे मोठा, त्या सर्वांना विलय नको म्हणून तर दादा गेले नाहीत ना. अशी आता कार्यकर्ते विचारायला लागलेले आहेत. कारण छगन भुजबळला डाऊट आहे. सगळ्यांना डाऊट आहे. सरकार आता कशी रोज नवीन-नवीन गोष्टी समोर येतात, की तो पायलटच नव्हता. त्याच्या जागी दुसरा पायलट होता. तो ट्रॅफिकमध्ये फसला. मग सकाळी 7 वाजता कुठे ट्रॅफिक असतं, जो हा फसेल. अशा कितीतरी गोष्टी रोज समोर येतायत आणि पुन्हा प्रश्नचिन्ह उभे करतायत, की दादा गेले कसे? दादा गेल्यामुळे कोणाचं भलं झालं? ज्यांना विलय नको होता त्यांचं, ज्यांचा बऱ्याच दिवसापासून अर्थमंत्री पदावर अर्थमंत्री मंडळ म्हणजे त्या विभागावर डोळा होता अर्थ मंत्रालयावर, त्यांचं बरं झालं. एक बातमी ही आली, की भाई दिल्लीवरनंही विलीनीकरणाला आशीर्वाद होता. मग दिल्लीने आशीर्वाद दिला तर कोणाला तर सांगितलं असेल खाली, की विलीनीकरण होतंय म्हणूनच दादांचं असं झालं. असे आता कार्यकर्ते प्रश्न विचारायला लागलेले आहेत. साक्ष कोणाकडेच नाही. पण म्हणतात ना, जिथे आग लागली तिथेच धूर निघतो. आहे काय? तिकडे पार्थ 2 वर्षासाठी जायला तयार नाही राज्यसभेत. त्याला 6 वर्षाची राज्यसभा पाहिजे. बऱ्याच घडामोडी चालू आहेत. अजूनही सुनेत्रा पवारांची आणि शरद पवारांची भेट नाही. काय शिस्त आहे? कुठं पाणी मुरतंय? पहाडासारखा दादा गेला, पण असंख्य प्रश्नांना जन्म देऊन गेला आणि त्यापोटी दादांच्या मृत्यूचं गूढ हे शेवटपर्यंतच पडद्यात राहील, की एक दिवस त्याला सूर्याचं दर्शन होईल, हे देव जाणे. परंतु छगन भुजबळांच्या असं म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे आता डाउट अजून वाढायला लागलेत. छगन भुजबळ हेही म्हणाले, की दादा त्यांचं किती प्रेम होतं. एक वेळा त्यांनी सांगितलं, "मी राजीनामा देतो." मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. तर दादा एकनाथ शिंदेच्या घरी जाऊन फोन करून मला म्हणाले, "आपण ज्योतिबा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे विचार जिवंत ठेवणारी लोकं आहोत. तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. नाराज काही असेल तर सांगा मला." एवढं प्रेम करणारे दादा होते. मग छगन भुजबळ तोंड फुगून का बसले होते मंत्रिमंडळात घेतलं नाही दुसऱ्या वेळेला तर? का सारख्या धमक्या देत होते? शेवटी कोणी कोणाचं नसतं. फक्त सत्ता, सत्तेचं लोणी हेच खायचं असतं. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.